सर्वांना माहीत आहे की हा 5 नोव्हेंबर पासून ते 12 नोव्हेंबर पर्यंत एक सप्ताह मानला जातोय, ज्याच्यामध्ये सलीम अली आणि मारुती चितमपल्ली यांचेच वाढदिवस जे आहेत ते या 2 दिवशी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा सप्ताह साजरा करायचा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम वन खाते असेल, पोलीस खाते असेल, शिक्षण विभाग असेल, हे सगळेजण आयोजित करतायत. आज आपण विपनेट क्लब जो कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ढेपेवाडीमध्ये आहे, त्या विपनेट क्लबचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी करतोय. संख्या जरी कमी असली, ऑड वेळ आहे, तरी पण आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊया. ह्याचं रेकॉर्डिंग आपण करणारच आहे. यामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी रयत विज्ञान मंडळाचा हा कार्यक्रम आहे, हरित सेनेचा हा कार्यक्रम आहे. त्यासाठी विपनेट क्लबच्या आमच्या विनंतीला मान देऊन विटा येथील पक्षाभ्यासक डॉक्टर आर कुंभार ते आहेत. त्यांची ओळख मी थोडक्यात करून देतो. आर कुंभार हे MBBS आहेत आणि MD आहेत. जरी पेशाने ते डॉक्टर असले तरी त्यांना जो छंद आहे तो वाहनांचा छंद जसा आहे तसा पक्षी अभ्यासाचा छंद आहे. आजचा विषय जो आहे, चला पक्षी निरीक्षण करूया, त्यांनी कॉलेजच्या जीवनापासून पक्षी अभ्यासाला सुरुवात केली होती. मिरज मेडिकल कॉलेजमध्ये असताना मायनीचं पक्षी अभयारण्य असेल, दाजीपूर असेल, आम्ही एकत्रित मेळघाट किंवा इतर अभयारण्यामध्ये पण गेलेलो आहे. दाजीपूर, मेळघाट, कान्हा आणि दांडेली अभयारण्य असेल, याबरोबरच भारतातील कार्बेट, रंगनथिट्टू किंवा रण ऑफ कच्छ, बंदीपूर, चिल्का सरोवर यासारख्या अभयारण्यांना भेट दिली. नॅशनल पार्कना त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्याच्यामधून काही फोटोग्राफ्स मिळवलेले आहेत. प्राण्यांचे आहेत, पक्ष्यांचे. आज त्यांचा विषय पक्ष्यांच्या संदर्भात आहे. पक्ष्यांच्या संदर्भात बोलत असताना स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी शेकडो झाडं लावलेली आहेत, ही मी सांगू इच्छितो. शेकडो झाडं लावली आणि जगवली. त्याच्यावर असंख्य पक्षी येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यांच्या त्या शेतामध्ये, बागेमध्ये असलेले तुम्हाला आजही बघायला मिळतील. त्याचबरोबर जखमी पक्ष्यांच्यावर उपचार करण्याचं काम पण डॉक्टर साहेब करतायत. डॉक्टर आर कुंभार त्यांचं मूळ गाव भोसे आहे. सध्या ते विट्याला स्थायिक आहेत. ते रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत आणि विज्ञान चळवळीशी संबंधित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी चला पक्षी निरीक्षण करूया किंवा पक्ष्यांची ओळख आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी करून द्यावी आणि ती करून देत असताना आपल्याला आमचे जे विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे असं मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो. तर त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाला सुरुवात करावी. पक्षी निरीक्षणाची सुरुवात जशी तुमच्या माझ्यासारख्यांची सुरुवात अशीच होती की घराच्या आजूबाजूला जे काय पक्षी दिसतात त्याच्यापासून आपण सुरुवात करतो. सुरुवातीला आपण चिमणी, कावळा, पोपट किंवा मोर हे सर्वसाधारण पक्षी आपण बघत असतो आणि सर्वसाधारणपणे ते सोडून बाकीचे सगळे पक्षी आपण विलायती पक्षी म्हणून धरतो, कारण ते आपल्याला कधीतरी दिसत असतात. तर याची सुरुवात मी MBBS ला दुसऱ्या वर्षात असताना झाली. आमच्या मिरज मेडिकल कॉलेजमध्ये स्विफ्ट नेचर क्लब म्हणून होता. तर डॉक्टर भागवत म्हणून होते, त्यांनी हा सुरू केलेला आणि त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची आणि प्राण्यांची निरीक्षण करायची आणि याची सवय लागली. त्यानंतर दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा एक बर्ड सेन्सस असतो. तर त्या बर्ड सेन्सस मध्ये आम्ही भाग घ्यायला सुरुवात केली. मायनीच्या पक्षी अभयारण्यात येणारे पक्षी ह्या 2 आठवड्याच्या दरम्यान मोजून त्यांची किती संख्या, कुठल्या जातीचे पक्षी किती बघितले हे बघून त्याची नोंद आपण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला कळवली. त्यांचं जे जर्नल निघतं वॉटरफॉल रिसर्चचं, तर त्याच्यामध्ये त्याची नोंद होती आणि अमुक या ठिकाणी किती पक्षी येतात हे सर्वसाधारणपणे त्यांना कळवलं जातं. आणि माणसांचा जसं जनगणना असती तशी पक्ष्यांची जनगणना करून त्याचे
सर्वसाधारणपणे अभ्यास केला जातो की कुठल्या दिशेनं कुठले पक्षी कधी स्थलांतर करतात आणि त्यांची निरीक्षणं ही सगळी वेगवेगळ्या अभ्यासक कळवत असतात. तर माझ्या ज्या काही अनुभव आणि जे काही थोडंफार ज्ञान मिळवलंय त्याचा तुम्हाला काही उपयोग व्हावा या दृष्टीनं मी आता तुम्हाला काही स्लाइड्स दाखवतोय आणि वेगवेगळ्या विषयांचे आपण त्याच्यावरती बोलूया. तर आपण आता हा स्लाइड शो सुरू करतोय. पक्षी निरीक्षण कशासाठी? मनोरंजन, छंद म्हणून, मित्र म्हणून, अभ्यासासाठी, संशोधनासाठी, एकाग्रता, सहनशीलता, निरीक्षण कौशल्य वाढवण्यासाठी, व्यसनापासून आणि वाईट गोष्टीपासून दूर राहण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी आणि चांगल्या पर्यावरण आणि पक्षी मित्र होण्यासाठी याचा उपयोग होतो. दुसरा त्याचा उपयोग असा असतो की वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणाहून पक्षी मित्र येतात आणि ते माहिती देतात. उदाहरणार्थ डोमेसिलिक क्रेन्स नावाचे पक्षी असतात. डोमेसिलिक क्रेन्स हे पक्षी सर्वसाधारण एक पक्षी अर्धा ते पाऊण किलो धान्य खात असतो एका वेळेला. तर असे पक्षी जर आपल्याकडे येत असले तर त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं, आणि आपल्या पिकाचं संरक्षण कसं करायचं, तर या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला ते कळू शकतं. त्यानंतर असं आहे की हे पक्षी निरीक्षण आपण कधी सुरू करू शकतो, तर असं काही त्याला हे नाही, वय नाहीये. तुम्ही अगदी लहानपणापासून सुरू करू शकता, आत्तापासून सुरू करू शकता, वयाच्या कुठल्याही स्टेजला तुम्ही याची सुरुवात करू शकता. सकाळी लवकर उठून, कारण एक तर सगळे पक्षी असतात ते सकाळी लवकर सगळ्यात जास्त ओरडा करत असतात किंवा आवाज करत असतात, त्यामुळे त्यांच्या आवाजावरून त्यांना ओळखणं सोपं असतं. आणि सकाळच्या वेळेला प्रकाशामध्ये त्यांना व्यवस्थित आपल्याला बघता येतं. त्यामुळे अर्ली मॉर्निंग किंवा लेट आफ्टरनून आणि सर्वसाधारणपणे ज्या वेळेला सूर्य जास्त तावत असतो त्यावेळेला ते झाडांच्या आडोशाला जातात, त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित बघता नाही येत. त्यामुळे सर्वसाधारण सकाळी आणि संध्याकाळी असं बघू. ह्याला कुठल्याही वयाच्या अट नाही, लहान मुलापासून ते एकदम वृद्ध माणसापर्यंत सगळे बघू शकतात. तर आतापासून तुम्ही पक्षी बघायला सुरुवात करा. सकाळ संध्याकाळची वेळ जशी चांगली असती पक्षी पाहताना, किंवा ज्या वेळेला तुम्हाला कधी कुठला पक्षी दिसेल तर तो बघायचा कसा, तर सर्वसाधारण त्याचा आकार कसा आहे, रंग कुठला आहे, पिसं कुठल्या प्रकारचे आहेत, ह्या प्रमाणे आपल्याला त्याचं हे बघता येतं. ऍड करायचं हे नवीन आलेले ऍड कसे करायचे करतोय ऍड. मी ऍड करतो, तुम्ही ऍड करू नका, आम्ही ऍड करतो, तुम्ही कंटिन्यू करा. तर सर्वसाधारणपणे आपल्याला कुठल्या प्रकारचे कपडे लागतात, तर सर्वसाधारणपणे निसर्गाशी मिळते जुळते पक्षीला पक्ष एकूण वातावरणाशी, झाडांशी, ज्या पद्धतीचा परिसरात आपण फिरतोय त्यावर ते अवलंबून असतं. एक छोटीशी वही, डायरी किंवा एक रेफरन्स बुक, म्हणजे सर्वसाधारणपणे सलीम अलींचं जे पुस्तक आहे बुक ऑफ इंडियन बर्ड्स, किंवा आपल्याला हे मिळतं म्हणजे इंडियन फॉना किंवा ह्याच्यावरची जी काही पुस्तकं आहेत पक्ष्यांच्यावरची, ती आपण जवळ ठेवली तर आपल्याला त्याच्यावर आपल्याला जे पक्षी दिसतात ते ओळखता येतात, त्यांची माहिती कळती, ते कुठं राहतात, त्यांच्या सवयी काय, ते अंडी कुठं घालतात, ज्याचा करून त्यांना इजा होणार नाही याच्यासाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि जे काय आपण बघतोय त्या सगळ्याची नोंद असणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं. सर्वसाधारणपणे सलीम अलीने असं सांगितलंय की तुम्ही एक वही आणि एक पेन्सिल ठेवा, कारण पेन कसं असतं की पेनची शाई संपू शकते, रिफिल संपू शकते, पण पेन्सिल जर असेल तर दातानं कुरतडून पण आपण त्याच्यावर लिहू शकतो. पाण्याची बाटली ह्याच्यासाठी की डिहायड्रेशन होऊ नये, कारण आपण फिरत असताना आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालंय. आणि जर आपल्याकडे असेल तर तुम्ही एखादी दुर्बीण किंवा कॅमेरा घेऊ शकता. कॅमेरा ह्या आणि किंवा दुर्बिणी ह्या थोड्याशा महागड्या गोष्टी असतील, तर कमीत कमी
कॅमेरा जरी एक दुर्बीण जरी आपल्याकडे असली, आपण निरीक्षण करू शकतो. कॅमेरा वगैरे आपल्याला त्याचं डॉक्युमेंटेशन करायसाठी किंवा आपली त्याची नोंद किंवा काय बघितलं हे दुसऱ्यांना दाखवायसाठी आपल्याला कॅमेऱ्याचा उपयोग होतो. सर्वसाधारणपणे कॅमेरे आपल्याला पक्षी निरीक्षणासाठी तर मोठ्या झूम टेली लेन्सची किंवा टेलिफोटो झूम लेन्सचे कॅमेरे लागतात. कारण पक्ष्यांच्या आपण फार जवळ जाऊ शकत नाही. आपल्याला लांबच त्यांना झूम मधून जवळ घेऊन आपल्याला त्याचे फोटो काढावे लागतात, तर ते आपल्याला ओळखू शकतात. बऱ्याचदा असं होतं की आपण मोबाईलवर फोटो काढतो, पण मोबाईलचे झूमची कपॅसिटी कमी असल्यामुळं आपल्याला तो पक्षी नंतर फोटोमध्ये बघताना ओळखत नाही. तर त्याच्यासाठी खास प्रकारचे कॅमेरे आणि टेलिफोटो झूम लेन्स. पण त्याच्यापेक्षा आपल्याकडे एक बायनोक्युलर असली किंवा आपल्या साध्या डोळ्याने जरी बघितलं आणि त्याची व्यवस्थित नोंद करून ठेवली तरी सुद्धा आपल्याला त्याची माहिती पुन्हा बघता येते. पक्षी बघायचे, त्यांची माहिती मोठ्या लेन्स टेलिफोटो झूम लेन्स वापरली तर आपल्याला लांब असलेल्या पक्ष्यांचं सुद्धा लांबून त्यांना डिस्टर्ब न करता, त्यांच्या घरट्यांना डिस्टर्ब न करता फोटो काढता येतो. आणि ऑर्निथॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करणारी जी संघटना आहे, तर त्यांनी अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की एक वेळ तुमचा फोटो नाही आला तर चालेल, तुम्हाला पक्षी नाही दिसला तरी चालेल, पण त्याचं घरटं डिस्टर्ब करू नका, त्याची आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यामध्ये नासधूस करू नका. शक्य असेल त्याला न त्रास देता तुम्हाला जर बघता आलं तर बघा किंवा बघू नका, कारण त्याचं जगणं हे तुमच्या बघण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर काय काय बघायचं आपल्याला? विच इज इट म्हणजे व्हेअर, व्हेन म्हणजे कधी बघितला, कुठं बघितला. हॅबिटॅट म्हणजे जंगलात बघितला का, गवताळ प्रदेशात बघितला का, पाण्याच्या ठिकाणी बघितला. इम्प्रेशन, तो हालचाल कसा करतो, तो विश्रांती कसा घेतो. कंपॅरिझन म्हणजे एखादा पक्षी बघितला तर तो मी दुसऱ्याला सांगणार कसा की तो चिमणी एवढा होता, मैने एवढा होता, कावळ्या एवढा होता का घारी एवढा होता. सर्वसाधारणपणे या प्रकारे आपण सांगू शकतो. पक्षाची सवय काय होती, हॅबिट म्हणजे तो सतत टोचा मारत होता, काय करत होता निश्चित. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे त्याच्यावर काळा ठिपका होता, पांढरा ठिपका होता, सर्वसाधारण कलर कसा होता, तुरा होता का, चोच कशी होती, ह्या गोष्टी तुम्हाला ओळखून यायला मदत करतात. पण त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय की आवाज, तो कसा ओरडत होता, किती वेळ ओरडत होता, हे तुम्हाला इमिडिएट करायचं. त्याची नक्कल करता आली तर बघायचं, नक्कल करता आली तर तुम्हाला ते सांगता येतं की ह्या प्रकारे तो ओरडत होता. महत्वाचे हे काय आहे त्याच्यामध्ये डिटेल काय आहे तर त्याची चोच कशी होती, पाय कसे होते, छोटे होते, मोठे होते, नख्या कशा होत्या आणि डोळे कसे होते. शेपूट आणि पंख ह्याच्यावरून सुद्धा बऱ्याच पक्ष्यांची ओळख आपल्याला पटू शकते. म्हणजे शेपटाची साईज किती होती. आता मोराची शेपूट बघितली तर खूपच लांब असते, तेच तुम्ही चिमणीची शेपूट घेतली तर छोटी असते. तर या प्रकारे तुम्हाला ते एकूण त्याचं वर्णन करता आलं पाहिजे. आता हा सर्पहार गरुड आहे, म्हणजे हा काय करतो की एकतर डोंगराळ प्रदेशामध्ये उंच झाडावर तुम्हाला हा दिसतो. चोच कशी आहे तर एकदम तीक्ष्ण आणि बळकट चोच असते. बोट कशी असतात, नख्या एकदम स्ट्रॉंग असतात. तुम्ही आता त्याच्या नख्या बघू शकता. त्याचा उपयोग त्याला शिकारीसाठी होतो. डोक्यावरची पिसं कशी असतात, तो ज्यावेळेला साईडनं बघतो त्यावेळेला त्याला एक तुरा दिसतो. शेपटाचा आकार कसा असतो, फार लांब नसतो. पंखांची लांबी सर्वसाधारणपणे 1 ते 1 मीटरच्या आतमध्ये असते. रंग तुम्ही बघताय की याप्रमाणे तो रंग असतो. खाद्य बघितलं तर तो सापापासून सगळं खातो, म्हणजे छोटे पक्षी, साप आणि इतर सरपटणारे प्राणी, सरडे हे सगळं तो खाऊ शकतो. उंदीर खातो, घुशी खातो. आता या सर्वसाधारणपणे आपल्याला महत्वाच्या पक्ष्यांच्या भागांची आपण हे माहिती बघूया. तर कपाळ, चोच, गाल कसे आहेत, गळा कसा आहे, छाती, पोट, खांदा, पाय, पंख, सर्वसाधारण शेपूट, कंबर, पाठ, मान,
भुवई कशी आहे, भुवईच्या भोवती पांढरा आहे, पिवळा आहे, लाल आहे, त्याप्रमाणे आपल्याला बघायला पाहिजे. डोकं कसं आहे आणि डोळे कसे आहेत, या पद्धतीने आपण त्याची माहिती देतो. त्याच्यानंतर आपण त्याचं खाद्य काय आहे हे बघतो. सर्वसाधारणपणे काही पक्षी असतात ते मासे खातात किंवा इतर मांसल पदार्थ खातात. काही त्यांची जीभ असते ती लांबट असते आणि बळकट असते, बागदार. म्हणजे पक्षी धान्य खात असतात, तर त्यांची चोच एकदम चिमणीसारखी छोटीशी असते. इन्सेक्ट खाणारे असतात त्यांची थोडीशी लांब असते, म्हणजे सर्वसाधारणपणे आपण किंगफिशर बघतो किंवा मध वगैरे गोळा करणारे असतात सनबर्ड सारखे पक्षी, तर त्यांची चोच बागदार, छोटी आणि लांब असते, जेणेकरून फुलाच्या मध्ये चोच घालून ते आपला मध खाऊ शकतात. फळं खाणाऱ्या सर्वसाधारण पक्ष्यांची चोच कशी असते, तर ती स्ट्रॉंग असते, बागदार असते, जेणेकरून फळांचं आवरण त्यांना फोडता यायला पाहिजे. आणि काही पक्षी असतात ते मिश्राहारी असतात, म्हणजे शाकाहारी पण असतात आणि मांसाहारी पण असतात. इतर प्रकारचे भक्ष्य खाणारे पण पक्षी असतात. आता ते राहतात कुठं? स्थानिक रहिवासी आहेत, लांबून हिवाळ्यात स्थलांतर करतात, मायग्रंट आहेत, काही आपल्या इथंच राहणारे या गावातून त्या गावात लोकल स्थलांतर करणारे असतात. काही पक्षी विणीच्या हंगामामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अंडी घालत असतात, किंवा ठराविक मार्गाने स्थलांतर करणारे काही पक्षी असतात, जसे की क्रेन्स असतात, जे सायबेरियातून आपल्याकडे येतात. व्हॅग्रांट किंवा स्ट्रे, भटकलेला उन्हाळ, म्हणजे एखादा असा वेगळ्या प्रकारचा पक्षी कुठेतरी दिसतो, नेहमी न दिसणारा, कधी कधी दिसणारा, किंवा कधी अचानक एखाद्या ठिकाणी दिसणारा. काही पक्षी थव्याने दिसतात, म्हणजे जसे बगळे आपल्याला सध्या गारच्या वेळेला आकाशात उडताना दिसतात. काही सातभाई सारखे पक्षी असतात, जे 7-8 जणांचा कळप करून फिरत असतात. आणि जवळच्या आजूबाजूच्या क्षेत्रात येणारे पक्षी. सर्वसाधारणपणे 11,500 पक्ष्यांच्या जाती, त्याच्यामध्ये 2,50,000 वर्षापूर्वीपासूनच्या त्या वेगवेगळ्या पद्धतीनं डेव्हलप होत गेलेल्या आहेत. अख्ख्या जगात सर्वसाधारणपणे 9,000 पक्ष्यांच्या जाती आहेत. 600 वर्ष आणि 100 स्पीसीज आता एक्सटिंक्ट झालेले आहेत, म्हणजे नामशेष झालेले आहेत. आणि आता सध्या 1,000 पक्ष्यांच्या जाती आहेत ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, आणि 188 इंडेंजर्ड आहेत, म्हणजे ज्या धोकादायक ह्याच्यामध्ये आहेत. आणि 241 ज्या हे आहेत त्या स्पेशली स्पेसीज आहेत त्या व्हल्नरेबल आहेत, म्हणजे त्या नामशेष होऊ शकतात, धोकादायक स्थितीमध्ये आहेत. आता सर्वसाधारणपणे परिसराशी मिळते जुळते होणारे पक्षी आपल्याला आपल्याला घालायला पाहिजेत, आवाजावर नियंत्रण करायला पाहिजेत. गाणी लावून किंवा हे करून तुम्ही पक्षी निरीक्षण करू शकत नाही. त्यांची जी मालमत्ता आहे, म्हणजे घरटी, अंडी, खाद्य, पिलं, यांची हे व्यवस्थित जतन करून ठेवलं पाहिजे. ते डिस्टर्ब होऊन उपयोग नाही. फार जवळून बघायला कधी जायचं नाही, पण एकाग्रता ठेवून तुम्ही एका ठिकाणी बसलास तर पक्षी तुमच्या जवळ येतात. दुर्बीण वापरायला पण शिकणं गरजेचं असतं, ते प्रॅक्टिसनच येतं तुम्हाला. योग्य त्या बाबींचं निरीक्षण करून ठेवणं गरजेचं असतं. आता तनमोर आहे, गवताळ प्रदेशात राहणारा पक्षी आहे. हा जवळजवळ संपण्याच्या मार्गात आहे. आपल्या सोलापूर जवळ नानज म्हणून एक पक्षी अभयारण्य आहे. ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉक्टर असद रहमानी म्हणून होते, तर त्यांनी ते नानज पक्षी अभयारण्य तयार केले. आणि ते बाळढोक नावाचा पक्षी जो असतो, जो गवतात राहतो, त्याच्यासाठी ते संरक्षित क्षेत्र म्हणून किंवा अभयारण्य म्हणून सध्या विकसित होत आहे. हा आयबीस आहे. तर हा आयबीस जो आहे, तर त्याचा पाय तुम्हाला पलीकडचा दिसतोय, त्याला बँडेज केलेला आहे, त्याला पाय मोडलेला, त्यामुळे त्याला प्लास्टर करून ठेवलेला.
सर्वसाधारण लहान बेडूक आणि किडे हे खात होता आणि सर्वसाधारण 15 दिवसानंतर त्याला व्यवस्थित बरा करून निसर्गात पडून सोडून दिलेला. हाच आमचा चोचीचा पक्षी आहे. हा आपल्याला स्टोर्क दिसतो, व्हाईट नेक्ड स्टोर्क, पांढऱ्या मानेचा कर्कोच आहे. हा काळ्या मानेचा कर्कोच आहे. हे आपल्याला ओपन बिल्ड स्टोर्क आहे, म्हणजे त्यांची चोच उघडी असते. हा डार्टेड तिरंदाज पक्षी, म्हणजे ह्याची चोच आणि तुम्ही मान बघितली तर इतकी लांब मान आहे की एखादा बाण मारल्यासारखा तो पाण्यामध्ये चोच मारून मासे पकडत असतो, म्हणून ह्याला तिरंदाज पाणपक्षी म्हणतात. हा श्राईक आहे, खाटी. ही सवय काय असती तर हा किडे पकडतो आणि बाभळीच्या वगैरे झाडावर काट्यांच्यावर अडकवून ठेवतो. म्हणजे खाटकाच्या दुकानात जसं मटण टांगलेलं असतं तसं तो ते किडे वगैरे टांगून ठेवतो आणि आपल्या सवडीप्रमाणे तो खात असतो. हा पाईड किंगफिशर आहे, म्हणजे जो काही आपला धिवर पक्षी म्हणतो किंवा आपण किंगफिशर म्हणतो, तर ह्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे याचे काही प्रकार मी तुम्हाला आता याच्या पुढे पण दाखवणार आहे. तर हा पाईड किंगफिशर आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर अंगावर काळे पांढरे असे ठिपके असतात आणि ह्याची वैशिष्ट्य काय, तर तो काय करतो की हवेमध्ये असा एका ठिकाणी तो पंख हलवत स्थिर राहतो आणि तो पाण्यात बघत असतो जसा तो खाली बघायला लागलाय. आणि ज्या वेळेला त्याला मासा किंवा असा त्याच्या आवाक्यात आहे असं वाटतं त्यावेळी तो खोल डाईव्ह मारतो वरनं आणि तो मासा पकडतो. हे आहे पांढऱ्या पाठीचं गिधाड. तिथे चोच बघा, तर ते मेलेले जे प्राणी वगैरे असतात ते खायचं काम हे करत असतं. म्हणजे एकूण हे परिसराचं स्वच्छता कामगार म्हणून काम करतं. तर हे जे गिधाड आहे किंवा ह्यासारखी बरीचशी गिधाड आहे, ही नामशेष होण्याचं कारण काय, तर जे आपल्याकडे अलीकडं जनावर आजारी पडतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन दिले जातात. त्याच्यातलं डायक्लोफेनेक म्हणून एक वेदनाशामक इंजेक्शन आहे किंवा गोळ्या असतात. तर त्या गोळ्या खाऊन त्याच्यानंतर जर ते मेलं असेल जनावर आणि ते जर ह्या गिधाडांनी खाल्लं तर त्या डायक्लोफेनेकचे जे अंश शिल्लक असतात त्या मेलेल्या प्राण्यामध्ये ते ह्याच्या पोटात गेल्यानंतर ह्याच्या किडनीज खराब होतात आणि त्याच्यानंतर हे मरतात. या गोष्टीमुळं ह्या पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली. आपल्या भागात महाराष्ट्रात हे खूप दिसायचे पूर्वी, पण आता ते नामशेष झालेले. ही माळ टिटवी आहे आणि ही दुसरी आहे ती रेड वॅटर लॅपविंग आहे, म्हणजे लाल टिटवी आहे. आणि पिवळी टिटवी जी आहे ती अंड्यासकट तुम्हाला दिसते. ह्याचं वैशिष्ट्य काय टिटवीचं, तर ते माळावर छोटे छोटे खडे गोळा करून असं घरटं तयार करतील, त्याच्यावर अंडी घालतील. म्हणजे तुम्ही बद्दल म्हणतात की त्या जोडीमधला एका जर पक्षी मेला तर दुसरा पक्षी पण जीव देतो. तर हा फ्लेमिंगो आहे. फ्लेमिंगो म्हणजे रोहित किंवा अग्निपंख म्हणतात त्याला, कारण हा दिसताना ज्यावेळी उभा राहिलेला असतो तो म्हणजे पांढरा दिसतो, बागदार चोच असती, गाळामधल्या शेवाळामधलं वगैरे ते अन्न खात असतात. आणि ज्यावेळेला तो उडतो त्यावेळी त्याच्या पंखाच्या खाली क्रिम्झन कलरचं किंवा ऑरेंज कलरचं असं जाळ लागल्यासारखं कलर दिसतो, त्यामुळे त्याला फ्लेमिंगो म्हणतात. आता हा झाडात अडकलेला घुबड आहे, तुम्हाला जे दिसतंय ते. हा लिटिल रन ऑफ कच्छ म्हणून गुजरातमध्ये एक ठिकाण आहे. सर्वसाधारणपणे भारत आणि पाकिस्तानच्या बाउंड्रीवर आपल्याला हे ठिकाण मिळतं. तर या ठिकाणी हा घेतलेला फोटो आहे. तो हा जमिनीवर बसलेला आहे इम्पिरियल ईगल. त्याचे जर पाय बघितले तर खूप सशक्त पाय असतात, म्हणजे सर्वसाधारणपणे ससा वगैरे हा आरामात मारू शकतो, लांबून झडप टाकून पकडून घेऊन जाऊ शकतो. चोच आणि पाय ही त्याची मोठी शक्तिस्थानं असतात. हा शिकारी पक्षी आहे.
हा पिवळा परीट आहे. हा सर्वसाधारणपणे पाणवठ्याच्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर ह्याचं वैशिष्ट्य काय, तर हा आपली शेपूट असते ती सतत आपटत असतो. किरण पुरंदरे नावाच्या लेखकानं यांच्यावर एक मुठा काठचा धोबी म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण करून त्याची पूर्ण माहिती. हा कावळा, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे कावळे आहेत. हा भारद्वाज किंवा ह्याला कुंभार कावळा म्हणतात. दुसरा आहे तो सोम कावळा, नेहमी आपल्याला गावात दिसतो. आणि हा पान कावळा कार्मोरंट, कार्मोरंट आहे. आणि एक डोम कावळा आहे. डोम कावळा आहे तो पूर्ण काळा असतो, त्याची मान अशी राखाडी रंगाची नसती. आणि कार्मोरंट असतो त्याची मान लांब असती आणि चोच असती. हे कार्मोरंट पक्षी असतात. तर हे सर्वसाधारणपणे माशांची वगैरे शिकार करतात. काही कार्मोरंट पक्ष्यांचा चीनमध्ये, जपानमध्ये मासे पकडण्यासाठी पण उपयोग करतात. एकच खाद्य अनेकांसाठी निसर्गात उपयोगी असतात. म्हणजे बुलबुल पासून, चिमण्यांच्या पासून, बया पक्षापासून पोपटापर्यंत सगळेजण हे धान्य खात असतात. मी तुम्हाला सांगितलं की डोमेसिलिक क्रेन, तर डोमेसिलिक क्रेन असे हजारोंच्या संख्येने येत असतात. आणि एक पक्षी एका दिवसात कमीत कमी अर्धा ते पाऊण किलो धान्य खाऊ शकतो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या पिकावर जर आले तर त्याचं अख्खं रान ते संपवू शकतात. तर या पक्ष्यांच्या पासून संरक्षण कसं करायचं पिकाचं, हे समजायसाठी सुद्धा आपल्याला पक्ष्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पक्ष्यांच्या जोड्या, हे पाईड किंगफिशर मी तुम्हाला मगाशी उडताना दाखवला, तर त्याची जोडी आहे. ही कावळ्यांची जोडी आहे, कार्मोरंटची जोडी आहे. ही बया पक्ष्याची जोडी आहे. म्हणजे बया पक्ष्यांचा नर जो असतो त्याची मान असते ती पिवळट रंगाची असते, तोंड असतं ते काळपट काळं असतं. त्या मानानं थोडी डल रंगाची असती ती मादी असते त्याची. आणि हे मुनिया आहेत, रेड मुनिया, स्पॉटेड मुनिया म्हणतो आपण. या पक्ष्याला अन्न देण्यासाठी आपण हे वापरू शकतो. हा जो आहे तो पॅरालाइज फ्लायकॅचर किंवा स्वर्गीय नर्तक म्हणतात. तर सगळ्यात लांब, त्याच्या शरीरापेक्षा लांब त्याची शेपटी असते आणि ती दुभागलेली शेपटी असते. हा आहे तो सुभग किंवा हा गोल्डन ओरिओन. आणि तो बसलाय ते पळसाचं झाड आहे, ती पळसाची फुलं आहेत. हा सुतार आहे, वुडपेकर. हा झाडांच्या वरती आपला दमदार चोचीनं भोग पाडून त्याच्यामध्ये आपलं घर तयार करत असतो. आणि त्याचं जी शेपटी आहे ती एवढी स्ट्रॉंग असती, ज्यावेळी उभ्या झाडावर तो बसतो त्यावेळेला त्या शेपटीच्या आधाराने तो उभा राहून टक 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 करून झाडामध्ये भोग पाडत असतो. हा तो वेडा राघू किंवा मधुमक्ष भक्षक पक्षी, ग्रीन बी इटर म्हणतात त्याला. हा वेड्यासारखा हवेत फिरताना दिसतो, पण तो वेड्यासारखा फिरत नसतो. हवेतले जे उडणारे कीटक असतात ते पकडायचं काम तो करत असतो. त्याची शेपटी असती, त्याच्या खाली असं मधनं एक लांब पीस गेलेलं असतं आणि त्याच्या डोळ्याभोवती पट्टी असती काळपट, त्याच्यावरनं आपल्याला वेडा राघू ओळखता येतो. हा तो इंडियन रोलर आहे. हा पण लिटिल रन ऑफ कच्छ मध्ये घेतलेला फोटो आहे. आपल्याकडे पण हा पक्षी दिसतो. ह्याला तास म्हणतात किंवा ब्लू जे म्हणतात, कारण हा दिसताना असा डल दिसत असला तो ज्यावेळी उडतो तर त्याच्या पंखाखाली एकदम व्हायब्रंट निळा कलर असतो, त्यामुळे तो उडताना खूप सुंदर दिसतो. ही ब्राह्मणी मैन आहे. तिच्या डोक्यावरचे केस बघा, एक चापून चोपून विंचळून बसवलेले केस सारखे केस असतात. बुलबुलचे निरनिराळे प्रकार आहेत. हा लाल बुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल किंवा क्रेस्टेड बुलबुल म्हणतात. गुजराती बुलबुल आहे, त्याचे गाल आहेत ते पांढरे दिसतात तुम्हाला. तसाच तो येलो वेंटेड बुलबुल पण असतो. इंडियन रॉबिन किंवा चिरक म्हणतात त्याला. हा जो आहे तो स्मॉल मिनिवेट आहे. कावळा हा नेहमी दिसतो. हा सगळ्यात हुशार पक्षी म्हणून ओळखला जातो, कारण कावळा सहजासहजी कोणाच्या ताब्यात नाही सापडत किंवा तो पाळणं सहजासहजी शक्य होत नाही. कधी कुणाच्या किती जवळ जायचं हे तो ठरवत असतो.
नागरी घार किंवा टाउनी इगल, आणि दुसरं जे पांढरी दिसते ती ब्राह्मणी काईट आहे. हा सारस क्रौंच म्हणतात त्याला. हा पण टाउनी इगल आहे. त्याची चोच आणि पाय जर बघितले तर हे शिकारी पक्षाचं लक्षण आहे. मांस फाडून खाता येण्यासाठी त्याची चोच असते आणि शिकार पकडण्यासाठी एकदम सशक्त अशा नख्या आणि पाय असतात त्याला. ही लाल मुनी आहे, रेड मुनी आहे. तांबट किंवा बारबेट म्हणतात त्याला. हा सर्वसाधारण पन्हाळा किंवा पश्चिम घाट जो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हा पक्षी बऱ्यापैकी दिसतो. हा चिरक आहे. आणि हा मॅकपी रॉबिन म्हणतात. हा काळा पांढरा असा दिसतो, त्यामुळे हा त्याच्यावर लगेच लक्षात येतो, आपल्याला लगेच समजून घेऊ शकतो, ओळखतो. व्हाईट आहे किंवा चष्मेवाला, याच्या डोळ्याच्या भोवती पांढरी असा चष्मा असल्यासारखं हे असतं, त्यामुळे त्याला व्हाईट आय म्हणतात. हा बघा फांद्याचा कसा वेगवेगळा वापर केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे तुटलेल्या फांद्यांच्यावर पक्षी बसून विश्रांती घेत असतात. हा ग्रेट इग्रेट आहे, पाण्याच्या काठाला. ह्या बगाळ्यांच्या मध्ये 3 प्रकार असतात. एक लिटल इग्रेट असतो, एक इंटरमिजिएट इग्रेट आणि हा ग्रेट इग्रेट आहे. लिटल इग्रेट असतो तो त्याची चोच काळी असते आणि आपण गाय बगळा म्हणतो. बगळ्याचाच प्रकार. लिटल इग्रेट एवढाच दिसतो पण त्याची चोच असते ती पिवळी असते. हा शॉर्ट कोड इगल आहे. हा गुजरातमध्ये वेलावदार मध्ये घेतलेला फोटो. तर हे जे नख असतात ती एकदम छोटी असतात आणि चोच बागदार असते. हा पण शिकारी पक्षी. हा ऑस्प्रे आहे. जर हा तुम्ही बघितला तर हा सुंदरबन मध्ये घेतलेला फोटो आहे. सुंदरबन मध्ये कसं असतं की सुंदरबनचा प्रदेश असा बनलाय की गंगेचा जो द्विभुज प्रदेश आहे, गंगा जिथं समुद्राला मिळते त्यावेळी खारं पाणी सगळं जमिनीवर येत असतं आणि त्याचे निरनिराळे असे कालवे तयार झालेले असतात. तर सुंदरबनचं पक्षी अभयारण्य जे आहे ते असंच आहे की तिथं तुम्ही चालत नाही फिरू शकत. सुंदरी वृक्ष त्याच्या भोवती असतात आणि सुंदरी वृक्षांचं वैशिष्ट्य असं की त्यांची मुळं असतात ती जमिनीनं वरती आलेली असतात भाल्यासारखी आणि त्याच्यातून ते श्वास घेत असतात. तर त्याच्यामुळं तुम्ही तिथं जमिनीवर उतरू शकत नाही. सुंदरबन अभयारण्यात तुम्ही गेला तर पूर्ण वेळ तुम्ही बोटीमध्ये असता. सकाळी तुम्ही तुमच्या राहण्याच्या ठिकाणावर बोटीतनं निघायचं आणि संध्याकाळी बोटीतनं त्या राहण्याच्या ठिकाणी परत यायचं आणि त्या बोटीतनच तुम्हाला ते पक्षी प्राणी. सुंदरबन मध्ये वाघ नरभक्षक आहेत, म्हणजे जर छोट्या बोटीतनं वगैरे तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला वाघ तुमची शिकार करू शकतात. त्याला असं म्हणतात की सुंदरबन मधले वाघ नरभक्षक का झाले तर त्या सुंदरी वृक्षांची जी मुळं असतात वर आलेली त्याच्यामधनं चालताना त्यांच्या पायांना जखमा होतात आणि ते नॉर्मली शिकार पकडू शकत नाहीत. त्यामुळं एकूण निसर्गामध्ये शिकार करायला सगळ्यात सोपा प्राणी कुठला तर मनुष्य. कारण तो ना तो प्राण्यांच्या एवढा जोरात पळू शकतो ना त्याच्याकडे तेवढी ताकद असते की तो वाघासारख्या याच्याबरोबर लढू शकेल. त्यामुळे ते जर मासे पकडायला किंवा इतर गोष्टीला माणसं जर आली त्या एरियामध्ये छोट्या बोटीतनं तर त्यांची तो शिकार करतो. तर इथं मध्ये हे दुर्मिळ असणारे काही पक्षी दिसतात. त्याच्यातला हा ऑस्प्रे आहे. त्याच्या पायामध्ये तुम्हाला मासा दिसतो. सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 किलोचा मासा त्यानं पकडलेला आहे. हा शिंपी पक्षी किंवा टेलर बर्ड. ह्याला शिंपी का म्हणायचं तर 2 जवळजवळ असलेली पानं तो गवताच्या काडीच्या साहाय्यानं विणत असतो आणि आपलं घरटं तयार करत असतो. त्याच्यामध्ये कापूस किंवा गवत वगैरे ठेवून. हा शिकरा आहे. हा शिकारी पक्षी. हा पण आपल्याकडे आपल्याला बऱ्याचदा दिसतो. त्याच्या छातीवर तुम्हाला अशा आडव्या रेघा दिसतात आणि हा छोटे पक्ष्यांना आपली शिकार बनवत असतो. ही व्हिसलिंग टील्स आहेत. ही कळपानं असतात. हा करतरणी घाट इथे घेतलेला फोटो आहे. करतरणी घाट हे उत्तर प्रदेशातलं एक मोठं पक्षी बघण्याचं ठिकाण आहे. ही कबुतराची पिल्ल आहेत छोटी. ही लहान गोंडस दिसणारी पिल्ल असतात पण आपला जो काही प्रेम माया असेल तर त्यांना फारसं जवळ त्यांच्या जाऊन त्यांना डिस्टर्ब करू नका.
तर ही अचानक सापडलेली असली किंवा जखमी झालेली असली तर त्यांना काही मदत करता आली तर करा, पण सर्वसाधारणपणे त्यांना तुम्ही हात लावून किंवा त्यांना इजा होईल अशा काही गोष्टी करू नका. हा सर्पमार्ग गरुड आणि त्याचं भक्ष्य म्हणजे साप दिसतो तुम्हाला. आता ह्या पक्ष्यांचा सांगाडा आहे, तर ह्या सांगाड्याचं वैशिष्ट्य काय, तर पक्ष्यांची जी हाड असतात ती पोकळ असतात, त्याच्यामुळे त्यांचं वजन कमी राहतं आणि त्यांना उडायला त्याची मदत होते. हा हुप्पो आहे, हा सुतार पक्षासारखा दिसतो, पण हा सुतार पक्षासारखं झाडाच्या खोडामध्ये आपलं घरटं नाही बनवत, तर तो जमिनीवरचे किडे आणि हे खात असतो. लांबलचक चोच आणि मागे एक तुरा असं हे वैशिष्ट्य आहे. हा मड स्किपर आहे, हा एकमेव मासा आहे की जो चिखलातनं चालत फिरत असतो. हा सुंदरबनच्या ह्याच्यामध्ये दलदलीच्या प्रदेशात दिसतो. छोटासा मासा दिसतो बघा, आणि तो असा रांगत रांगत चालल्यासारखा चिखलातनं जात असतो. पाण्याच्या बाहेर हा हे करू शकतो, श्वास घेऊ शकतो. हा पण सुंदरबनमधला फोटो. हा वेगळ्या प्रकारचा किंगफिशर आहे, ब्लॅक कॅप्ड किंगफिशर म्हणतो त्याला. हा ड्रँगो, हा आपल्याला नेहमी दिसतो, म्हणजे ऊस ज्यावेळी फड पेटवला जातो त्यावेळेला ते ज्वाळा आगीमुळं तिथले किडे वगैरे जे उडत असतात ते पकडायचं काम हा करतो आणि ते किडे खात असतो. ह्याला कोतवाल म्हणतात मराठीत. तर कोतवाल का म्हणतात, तर हा सर्वसाधारणपणे पक्ष्यांची अंडी वगैरे जिथं असतील तिथं आजूबाजूला फिरून बाकीचे येणारे जे भक्षक पक्षी असतात त्याच्यापासून तिथं रक्षण करत असतो, म्हणून याला कोतवाल म्हणतात. हा कार्मोरंट आहे, पान कावळा म्हणतात त्याला. हा आहे तो रिव्हर टर्न. सीगल नावाचे जे पक्षी असतात जे समुद्रावर आपल्याला दिसतात, तर त्या जातीचा आपल्याकडे दिसणारा नदीच्या किंवा तळ्याच्या शेजारी हा दिसतो. ह्याचं वैशिष्ट्य काय, तर हा ज्यावेळी उडतो त्यावेळी त्याचे पंख असे चंद्रकोरी सारखे दिसत असतात. इंडियन रिव्हर टर्न म्हणतो त्याला. हा प्लोवर आहे, हा पाण्याच्या काठाला फिरत असतो आणि किडे वगैरे खातो. हा पिंगळा, आउलेट म्हणतात त्याला. हे जंगल आउलेट आहे. आपल्याकडे पण हे पिंगळे दिसत असतात बऱ्याचदा. छोटासा एकदम पक्षी असतो, डोकं सगळ्या बाजूने फिरवू शकतो घुबडासारखं. हे जो वैशिष्ट्य आहे. हा तो पॉन्ड किंवा ढोकरी म्हणतात. तर सर्वसाधारणपणे दलदलीच्या प्रदेशात किंवा गव्हाच्या शेतामध्ये किंवा भाताच्या शेतामध्ये हा दिसतो, किडे खात असतो. हा उडाला की त्याचे पंख आपल्याला पांढरे दिसतात, इतर वेळेला तो या कलरचा दिसतो. तर ह्याचं हे काय, तर आदिवासी भागात जर तुम्ही गेला तर कोंबड्याची अंडी म्हणून ह्याची अंडी लोक विकत असतात काही वेळा, पण ती अंडी खाल्ली तर पोट दुखतं. हा तो ग्रे हेडेड किंगफिशर आहे, हा पण सुंदरबन मधला फोटो आहे. ही पांढरी पिसं असली राखी पिवळसर गव्हाणी घोड आहेत. ही शृंगी घुबड आहे, म्हणजे याला आपल्याला शिंग दिसतात वरती डोक्यावरची. हे शृंगी घुबड आहे. हे मॉटल वूड आउल आहे. हा लिटिल ब्लू किंगफिशर आहे. हा किंगफिशरचा आणखी एक वेगळा प्रकार आहे. हे काही लोक वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करत असतात. हे आंब्याच्या कोळीपासून तयार केलेल्या सुंदर पक्ष्यांच्या प्रतिकृती आहेत. हे वॉटर बर्ड्स आहेत. हा खाली जे दोन दिसतात पक्षी ह्याला शेकाटे म्हणतात, ब्लॅक विंगड स्टिल्ट. आणि दुसरा जो दिसतोय तो आता व्हाईट आयबिस आहे. मगाशी आपण तो जखमी बघितलेला तो ग्लॉसी आयबिस होता आणि हा व्हाईट आयबिस आहे. हे स्पॉट बिल डक किंवा हळदी कुंकू बदक, तर त्याच्या चोचीवरशी असा ठिपका असतो, त्यामुळे त्याला स्पॉट बिल डक म्हणतात. ही निरनिराळ्या प्रकारची पक्ष्यांची घरटी आहेत. पण आता हे तुम्हाला सुगरणीचं घरटं दिसतं, तर सुगरणीच्या घरट्यामध्ये तुम्हाला बरेच घरटी दिसतात एका वेळेला झाडावर. ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पाण्याच्या शेजारी झाड असतं त्याच्यावरती हे पक्षी घरटं तयार करतात. नर पक्षी असतात ते घरटं तयार करतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची घरटी एका वेळेला ते तयार करतात. आणि मादी पक्षी असते ती येऊन बघती, जे घर चांगलं वाटेल त्याच्यामध्ये जाऊन ती अंडी घालती आणि मग ते राहिलेलं घरटं असतं तो नर पक्षी पूर्ण करतो. तर ह्याची वैशिष्ट्य असं की हे
कितीही पावसात ठेवलं तर ह्याच्यात आतमध्ये पाणी शिरू शकत नाही, एवढं मस्त विणलेलं असतं ते. हे निरनिराळे पान पक्षी आहेत, हे ओपन बिल डक्स आहेत, पेंटेड स्टोर्क आहेत, जखमी पक्षी आहेत, हे निरनिराळ्या प्रकारचे. काही यांच्यावर उपचार करून ते बरे करून परत निसर्गात सोडलेले. हा तो नाईट जार आहे, नीलकंठ, इंडियन रोलर. मग अशी तुम्हाला दाखवलेला समोर, हा तो इंडियन रोलर आहे. हे चक्रवाक आहे किंवा ब्राह्मणी डक म्हणतात. हे पाळलेला इमू आहे. इमू पालनाचा एक मध्ये आपल्याकडे फॅड निघालेलं की ते अंड 500 रुपयाला मिळतं किंवा खूप महाग आहे आणि त्याचं हे, पण असं काही नाहीये. ते आपल्याकडे फारसं ते इमू पालनाचं यशस्वी झालं नाही. लोक त्याच्यामध्ये बऱ्याचशा इमू पाळले, पण नंतर ते असे जंगलात सोडून दिले आणि ते उपाशी राहून किंवा कोल्ह्यानी आणि ह्यानी कुत्र्यानी वगैरे त्यांची शिकार करून खाल्ले. अशा रीतीने हा पक्षी हा निरनिराळ्या प्रकारे अन्न साखळीतला एक दुवा आहे. कीटकांच्या ह्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम ते करत असतात. पूर्वी शेतात निरनिराळ्या येणारे कीटक असायचे, हे पक्षी खायचे आणि त्यामुळे होणारं नुकसान पिकाचं आपलं कमी व्हायचं. हे पाणकोंबडी पिल्लं दिसतात मला विहिरीवर, पाणवठ्यावर आपल्याला दिसत असतात. हा मानवानं पाळलेला सगळ्यात जास्त संख्या असणारा पक्षी आहे. हे शिकारी पक्षी आहेत किंवा रॅप्टर्स म्हणतात त्यांना. बैरी ससाना, गरुड, घार, शिकरा. हे पेलिकन पक्षी किंवा झोळी पक्षी आहे. हे बदक आहेत निरनिराळ्या प्रकारचे. हेरॉन आहेत, इग्रेट आहे, हे स्टोर्क आहे. तर या प्रकारे अशी अनेक माहिती आणि अनेक फोटो दाखवायसाठी मी तुमच्याशी परत भेटायला येईन. सध्या नमस्ते आणि आपण रजा घेऊया. नमस्ते सर. ती आपण टाकलेली आहे पक्षी निरीक्षणाच्या संदर्भात, आपल्या परिसरातील पक्षी. ती लिंक सोडवताना काही जण असं करतायत की माझा ईमेल टाकतात, म्हणजे तुमचा जो सर्टिफिकेट आहे ते माझ्याकडे यायला लागलेला आहे. तर सर्वांना सूचना अशी राहील की तुम्ही सोडवलेलं जे आहे ते तुमच्या ईमेलवर, तुम्हाला सर्टिफिकेट मिळायचं असेल तर तुमचा ईमेलवर टाकायचं आहे. तर आता जी माहिती डॉक्टर कुंभार सरांनी सांगितली त्याबद्दल मी रयत नेट क्लबच्या वतीनं त्यांचं आभारी आहे. ते स्वतः पेशाने डॉक्टर आहेत, परंतु पक्ष्यांचे अभ्यासक आहेत. तर माननीय कुंभार डॉक्टर यांचं मी आपल्या शाळेच्या वतीनं, रयत विज्ञान परिषदेच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर जणांना जॉईन होता आलेलं नाही असं जरी असलं तरी त्यांच्यासाठी हे आपण जे रेकॉर्डिंग केलेलं आहे ते रेकॉर्डिंग आपण टाकणार आहोत. तर विपनेट क्लब जो आपल्याकडे आहे, विपनेट क्लबचा हा लोगो तुम्हाला लक्षात येईल की विज्ञान प्रसारासाठी ही संस्था काम करते आणि त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्रामध्ये जे काही विपनेट क्लबचं आहेत त्यामधला एक क्लब आपण ढेबेवाडीमध्ये सुरू केलेला आहे. आणि वेगवेगळे कार्यक्रम ऑनलाईन असतील किंवा इतर असतील, शाळा सुरू असतील तर आपण कार्यक्रम घेतो, पण त्याचबरोबर इतर कार्यक्रम जे आहेत ते ऑनलाईन पण चाललेले आहेत, सर्वे चाललेले आहेत. तर त्यासाठी आपण जे सहभागी दाखवतात ती महत्वाची गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर RR कुंभार विटा पक्षी अभ्यासक यांचे मी खास आभार मानतो. ते परत आपल्या विज्ञान पंधरवड्यामध्ये पण बऱ्याच वेळा ते येऊन गेलेले आहेत ढेबेवाडीला. त्यांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्याचबरोबर काही माझे मित्र आणि विद्यार्थी पण ह्याच्यामध्ये आलेले होते. त्या सर्वांचं आभार मी इथं एंड करतोय. जर काही शंका असतील तर तुम्ही शंका विचारू शकता आणि त्या शंकांची उत्तरं तुम्हाला ईमेलवर किंवा व्हॉट्सअपवर दिली जातील.